मला पीसीओएस आहे, पण यामध्ये सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते का? अर्थातच. खरं तर हा खूप मोठा गैरसमज आहे की पीसीओएसमध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नाही. पीसीओएस असताना देखील प्रेग्नन्सी राहू शकते, पण त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स येण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत. नेमके कोणते कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? जसं की पीसीओएसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आढळतो, तर त्यामुळं तुमचे शुगर, साखर वाढण्याची शक्यता दाट असते, डायबिटीस निघण्याची शक्यता असते. त्यानंतरचा पार्ट आहे तो म्हणजे अर्ली मिसकॅरेजेस ते होण्याची शक्यता आहे. प्रेग्नन्सी 9 महिन्यापर्यंत न टिकणं किंवा प्रीमॅच्युअर बर्थ, बाळाची वाढ व्यवस्थित न होणं, शारीरिक आणि मानसिक, म्हणजे काही वेळेला असं होतं की प्रीमॅच्युअर बर्थमध्ये मुलांची मेंटल ग्रोथ जी आहे, बौद्धिक विकास जो आहे तो व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे माइलस्टोन्स आपल्याला डिले दिसतात. याच्यासाठी काही ट्रीटमेंट आहेत का ज्या मी घेऊ शकते? अर्थातच टीएटीसीची सिस्टॅनिल हा जो प्रोटोकॉल आहे तो आपण पीसीओएस कव्हर करण्यासाठीच करतो. आणि अर्थात पीसीओएस हे एकटं प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण नाही आहे, पण ज्यावेळेला आपण अनेक कारणं बघतो त्यावेळेला महत्त्वाचं कारण पीसीओएस आहे. म्हणून आपल्याला अगोदर पीसीओएस क्लिअर करावा लागतो किंवा पीसीओएसवरती ट्रीटमेंट घ्यावी लागते. सिस्टॅनिल प्रोटोकॉलबद्दल अजून माहिती द्याल का? सिस्टॅनिल प्रोटोकॉल असा आहे की आपण यामध्ये शारीरिक त्याबरोबर मानसिक त्रासदायक कारणं आहेत, जसं की स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे आणि यामुळं ओव्ह्युलेशनवरती परिणाम होतो आणि प्रेग्नन्सी राहण्यामध्ये खूप मोठी डिफिकल्टीज आपल्याला आढळून येतात. यामध्ये आपण